नारे मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या शेतात आलतो गाईसाठी. ही गाय का पण आहे. आता ही कारवडा एक 6 महिन्याचा, ही काय एक 7-8 महिन्याचा आहे. तरी आता जरा शेतात फिरून यावं, नंतर गाई आपला हौद आहे गाई पाणी पाजण्यासाठी. जरा हौद घाण झालाय, पण जरा लाईट नसल्यामुळं डीपी जळाला, त्यामुळं तसंच भरलं ह्यावेळेस. त्या बॅरल मध्ये कमी जास्तीला भरून ठेवलंय पाणी. ही असं आहे. इथे नारळा झाड लावले आपण. ज्वारी गाईसाठी पेरली होती वैरणीसाठी, पण काय करावं, ज्वारीपेक्षा सोयाबीन जास्त उगवलंय. तरी आपण मोडून पेरणार ज्वारी. फसले आपल्याला कृषी दुकानदारांना. बघू आपण ते बघून घेऊ. हे जनावरांसाठी चारा लावला होता, पण हे काय झालंय, जनावर सुटून खाल्ल्यामुळं बारीक राहिला. ही जनावरांसाठी पौष्टिक चारा आहे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आपण आपल्या बागात आलेलो आहोत. तरी झाड गेल्या वर्षी लावली. ती झाड काय मोठी झाली नाही तेवढी. गेल्या वर्षी पाणी कमी पडलं जरा, बोरला पाणी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तरी आपण टमाटे लावले, त्याच्यात मिरच्या लावल्या. त्या नवीन मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. राम कृष्ण हरी.